तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा सर्वदूर प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव स्वामींना जो दासबोध सांगितला त्यालाच 21 समास असं म्हणतात. त्या दासबोधातील 14 समास आपण पाहिले. आज आपण 15व्या समासाला सुरुवात करणार आहोत. हा जो 15वा समास आहे, या समासाचं नाव आहे श्री रघुनाथ चरित्र. उपासनेचं महत्त्व सांगणारा हा समास आहे. श्रीरामांचं सगुण पूजन यात सांगितलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रूपाचं वर्णन यात केलेलं आहे. दाशरथी रामांच्या अचाट बळाचं, त्यांच्या कृपेचं आणि उपासनेच्या फलश्रुतीचं वर्णन या 15व्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. या समासामध्ये अत्यंत विस्तृतपणे हे वर्णन आलेलं आहे. यापूर्वी सुद्धा
याच ग्रंथातील 21 समासी ग्रंथातील दुसऱ्या आणि 7व्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी रघुनाथ ध्यान किंवा प्रभू श्रीरामांच्या ध्यानाचं वर्णन, पण ते फार थोड्या ओव्यांमध्ये केलेलं होतं. हा सगळा समास जवळपास 60 ओव्यांचा समास आहे. 56-57 ओव्यांचा हा समास आहे. हा सगळा समास समर्थांनी केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचं लावण्य सांगण्यासाठी, सगुण रूपाचं वर्णन करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेची महत्ता कळावी म्हणून हा समास या ठिकाणी सांगितलेला आहे. समासाचं नाव आहे श्री रघुनाथ चरित्र. समर्थ रामदास स्वामी या समासात काय सांगतात त्याचा विचार, त्याचं चिंतन आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. निमासुर सुहास्य वदन, माणिक्य किळा झळकती दशना, अदर सुरंग बोलता निवुन्य, उपमा प्रवाळाची. श्रीराम. भ्रुकुटी व्यंकट धनुष्याकार, आकर्ण पद्मनयन सुंदर, सरळ नासिक मनोहर, जेथे निगम विसावले. श्रीराम. भाळी केशराचा मळीवट, मध्यभागी मृगनाभी चोखट, दुबोटी भरी अक्षता नीट, कुंकुमाच्या वर्तुळा. श्रीराम. श्रवणी मकराकार कुंडले, तेणे मिरवली कपोळे, अथवा मुखचंद्रेची उजळले, नेणो हे त्रिभुवन. श्रीराम. लल्लाटने पाळले, चाचर कुरळी सुमनासी गुंफिले, सुवास देखोनी कुळ आले, झंकारत षटपदांचे. श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्रांचा चेहरा कसा दिसतोय, अंगावर काय काय आभूषण रामांनी लिहिलेली आहेत. समर्थ हे याचं सगळं वर्णन, अत्यंत बहारीचं वर्णन आहे हे सगळं. आणि ते वर्णन अत्यंत रसभरीत असं आहे. निमासुर सुहास्य वदन, माणिक्य किळा झळकती दशन, अधर सुरंग बोलता निवुन्य, उपमा प्रवाळाची. माणिक पोवळ्यांची उपमा दातांना दिली तरी ती फिकी पडेल, निवुन्य ती उणी पडेल. प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा हसतात तेव्हा त्यांचे दात जे आहेत ते दिसतात. दशन म्हणजे दात. सुहास्य वदन, प्रभू श्रीरामांचा चेहरा कसा आहे, सुहास्य आहे, हास्य सहित आहे, प्रसन्न मुद्रा आहे. सुहास्य वदन, माणिक्य किळा झळकती दशन. दशन म्हणजे दात. आणि ते दात जे दिसत आहेत रामांचे ते एका माणकासारखे. माणिक्य किळा, त्याची प्रभा कशी आहे, माणिकांची प्रभा कशी आहे त्याप्रमाणे ते झळकतायत, चमकतायत. अधर सुरंग बोलता निवुन्य. अधर कसे आहेत, ओठ कसे आहेत, लाल आहेत. सुरंग, नखरा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन रंगवलेले ओठ नाही आहेत. त्या ब्युटी पार्लरचं नाव सुनील दादा चिंचोळकर नेहमी सांगायचे, नखरा ब्युटी पार्लर. रांगला असायची, म्हणाले अपॉइंटमेंट मिळायची नाही. मी एका घरी गेलो आणि तिथली लोक, ते बाई नव्हत्या घरी, तर ते कुणीतरी सांगितलं की शेजारी गेलेले आहेत, येतील. बराच वेळ झाला. सुनील दादा म्हणाले की काय झालं, अजून आले नाहीत. ते म्हणाले ते ब्युटी पार्लरला गेले. म्हणजे कुठे आहे ते ब्युटी पार्लर, हे का म्हणे जवळच आहे, नखरा नाव आहे त्याचं. समर्थ होती सुनील दादा म्हणाले बरोबर आहे, जे खरं नाहीये ते नखरा, न खरा, असं हे ब्युटी पार्लर आहे.
आणि तिथं जाऊन रंगवलेले ओठ नाही आहेत. रामाचे ओठ कसे? अधर सुरंग. आणि हे सगळं वर्णन करताना, त्या दातांचं वर्णन, ओठांचं वर्णन करत असताना, उपमा प्रवाळाची न्यून्य. पोळ्यांचे दात आहेत का काय? किती चमकतायत ते. दंतकांती आहे का दंत काय, अजून काय, कोणती कांती आहे, कुठल्या पेस्टनी दात साफ केलेले आहेत. प्रभू श्रीरामांच्या दातांचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. भ्रुकुटी व्यंकट धनुष्याकार. भुवया कशा आहेत? त्या धनुष्यासारख्या आहेत. धनुष्यातून काय सुटतात? बाण सुटतात. प्रभू श्रीरामांच्या चंद्रांचे डोळे जे आहेत ते बाणासारखे आहेत. भ्रुकुटी व्यंकट धनुष्याकार. त्या वक्राकार आहेत, वाकड्या आहेत, धनुष्याच्या आकारासारख्या आहेत. आकर्ण पद्म नयन सुंदर. पद्म म्हणजे कमळ, कमलजा, कमलाक्षी, कमल नयन, पद्म नयन. अत्यंत सुंदर आहेत डोळे. आणि आकर्ण म्हणजे त्या डोळ्यांची जी पाती आहेत ती, ते भुवया जे आहेत त्या कानापर्यंत आहेत. किती रेखीव डोळे आहेत. सरळ नाशिक मनोहर. जेथे निगम विसावले. अत्यंत सरळ असलेलं नाक आहे, मनोहर आहे. जेथे निगम विसावले. आता आपण जर रामरक्षा पाहिली तर रामरक्षेमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक इंद्रियाचं वर्णन आणि त्याचा संदर्भ, कुणी कसा जुळवलाय, कुणी कसा जुळवलाय. जेथे निगम विसावले. निगम म्हणजे वेद. चारी वेद ज्या ठिकाणी शांतपणे पहुडलेले आहेत. वेदांचा अभ्यास करणं ही बुद्धीची परीक्षा आहे. आणि जर आपली नासिका व्यवस्थित असेल, आपला जर श्वासोश्वास व्यवस्थित असेल, जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढा आपला मेंदू काम करतो. ऑक्सिजन जर कमी झाला तर मेंदू काम करत नाही, मूर्छा येते. भोवळ आल्यासारखी होते. वेदांचं आणि यज्ञांचं रक्षण ज्यांनी केलं ते महर्षी विश्वामित्र. त्यांचा यज्ञ होत नव्हता म्हणून त्यांनी राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेले आणि रामाच्या शस्त्र आणि अस्त्रांनी तो यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. चारी वेद विसावले. जेथे निगम विसावले. यज्ञ आहे, ही जी धार्मिक कृत्य आहेत वेदांनी सांगितलेली, ती सगळी यथास्थित होत आहे. आणि आपल्या जीवनातली अशी कर्म यथास्थित होण्यासाठी आपलं श्वसन चांगलं असलं पाहिजे. म्हणून अनुलोम विलोम प्राणायाम या गोष्टी केल्या पाहिजेत. मागच्या 1.5 वर्षापासून आपण पाहतो आहोत, कोरोनाचा आघात झाल्यापासून योगाला किती महत्व आलंय, प्राणायामाला किती महत्व आलंय. आपलं श्वसन जर छान असेल, श्वास घेणं उच्छ्वास सोडणं ही प्रक्रिया जर व्यवस्थित असेल तर आपलं सगळं शरीर व्यवस्थित चालतं. आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे? नाकावर अवलंबून आहे. वराह अवतारामध्ये नाकावरच पृथ्वीला तोलून धरलं भगवंतानी.
म्हणून या ठिकाणी सरळ नासिक मनोहर जेथे निगम विसावले असा त्याचा संदर्भ आहे. भाळी केशराचा मळीवट. भाळी म्हणजे कपाळी. कपाळाला मळवट कशाचा भरलेला आहे? केशराचा मळवट आहे. बघा तुम्ही कपाळावर काय काय गंध आणि त्याची रचना कशी आहे. मी शिवथरघडीमध्ये होतो आणि पूजा करत असताना मला तिथले गुरुजींनी विचारलं. मी आपला अष्टगंधाचा टिळा समर्थांच्या कल्याण स्वामींच्या कपाळावर दिला, पण त्या मूर्तींचा रंग, कपाळाचा रंग आणि अष्टगंधाचा रंग तो मॅच झाले, ते काही दिसत नव्हतं. त्यांनी मला विचारलं, तुमचं गंध लावून झालं का? म्हणलं हो. ते म्हणाले, पहा नीट तुम्ही हो म्हणताय पण गंध तर मला दिसत नाही. म्हणलं अहो हे काय, मी गंध लावला ना म्हणलं दोघांनाही आता. तर ते गुरुजी जवळ आले, त्यांनी 2 बोटं कुंकवामध्ये बुडवली आणि ती मी जी 2 बोटं गंधाची लावलेली होती त्यावरती ठेवली आणि काय सुरेख दिसत होता तो चेहरा समर्थांचा, कल्याण स्वामींचा. तुम्ही कधी पाहिलंय का कल्याण स्वामींचं नाक शिवथरघडीमध्ये ज्या मूर्त्या बसवलेल्या आहेत, समर्थ आहेत, दासबोध सांगतायत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. कल्याण स्वामींचं सगळं लक्ष समर्थांच्या चेहऱ्याकडे आहे. काय शब्द बाहेर पडेल आणि तो पटकन टिपून घ्यायचा आहे. हातामध्ये ते भुर्जपत्र आहे, बोरू आहे. आपली नजर समर्थांच्या चेहऱ्याकडे आहे आणि नाक अत्यंत सरळ आहे. उरमोडी नदीतले 2 हंडे भरून गडावर न्यायचे. ज्या एका हंड्याचं वजन 18 किलो आहे, टेअर वेट, रिकाम्या हंड्याचं वजन, तो हंडा भरून पाणी खालून वर न्यायचं. कशाच्या साह्याने झालंय? शारीरिक बलसंपन्नता. आणि ती येते श्वसनातून. भाळी केशराचा मळीवट. कपाळावर मळवट भरलेला आहे केशराचा. मध्यभागी मृगनाभी चोखट असा तो मळवट भरलेला आहे आणि मध्यभागी कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. केशराचा मळवट आहे, त्याचा काय सुगंध येत असेल. आणि कपाळाच्या बरोबर मध्यभागी कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. दुबोटी बरी अक्षता नीट. त्या टिळ्यावर 2 बोटांनी अक्षता लावलेली आहे. आपल्या डोळ्यासमोर सगळं चित्र आलं पाहिजे. प्रभू श्रीरामांचं रूप लावण्य किती वर्णन करायला पाहिजे. या एका ओवीमध्ये कपाळावर आपण गंध लावणे म्हणजे काय काय केलं पाहिजे त्याची ही सगळी आदर्श प्रक्रिया आहे. आम्ही काय करतो, अष्टगंधाची डबी घेतो, हातावर अष्टगंध घेतो, 2-4 थेंब पाणी टाकतो, देतो लावून सगळ्या देवांना. आम्ही असा कधी विचार केला का? अष्टगंध तबकडीमध्ये घेतलं पाहिजे, हातावर नाही. आज मी पूजा केली आहे याचं प्रदर्शन लोकांना दाखवायचं असेल तर ठीक आहे. सगळा हात रंगाने भरलेला आहे. ही 2-3 बोटं रंगाने भरलेली आहेत म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे की यांनी पूजा केली आहे. आम्ही असा कधी विचार केलाय का देवघरातल्या मूर्त्यांना गंध लावल्यानंतर त्यात ज्या देवी आहेत, अन्नपूर्णा माता असेल, तुळजाभवानी माता असेल, लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, गणपती असेल, त्यांना आम्ही हळद कुंकू वेगळं लावलंय का?
याचा विचार आपण केला पाहिजे का अष्टगंध लावून दिला का संपला खेळ सगळा? समर्थ या ठिकाणी वर्णन अशी पूजा आम्हाला करता आली पाहिजे. भाळी केशराचा मळीवट, मध्यभागी मृगनाभी चोखट. मृगनाभी म्हणजे कस्तुरी, त्याचा टिळा दिलेला आहे मध्यभागी. दुबोटी बरी अक्षता नीट, 2 बोटांनी अक्षता घ्यायची आणि ती त्या गंधावर लावायची. कुंकुमाच्या वर्तुळा. काय काय लक्षात घ्या, कपाळावर रामाच्या काय काय केलं. मळवट भरलाय अगोदर, केशराचा मळवट आहे, त्यावर कस्तुरीचा टिळा दिलेला आहे, कुंकू लावलेला आहे आणि त्यावर अक्षदा लावलेली आहे. काय सुरेख चेहरा दिसत असेल. कुंकुमाच्या वर्तुळा. उगीच काहीतरी कुंकू कुठेतरी लावलंय. मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि मी चष्मा नसेल तर फार लक्ष बारकाईचं दिसत नाही, पण चष्मा जर असेल तर मग ती मूर्ती पाहावी वाटते. मग माझ्या असं लक्षात येतं की मूर्तीला लावलेला गंध, त्याचा ओघळ डोळे, नाक, तोंडापर्यंत आलेला आहे. मला असं वाटतं की असा गंध या यजमानांना लावला पाहिजे आणि यांना फिरवलं पाहिजे. कसं वाटेल हो? डोळ्यामध्ये गंध गेलाय, ओघळ आलेत तोंडापर्यंत. ही गंध लावायची कुठली पद्धत आहे? लक्ष्मी माता आहे, सरस्वती माता आहे, गणपती आहे, अन्नपूर्णा आहे, यांना हळद कुंकू लावलंय का नाही? मग गंधाच्या वर हळद कुंकू लावल्यानंतर अक्षता कशी लावली पाहिजे त्याचं वर्णन समर्थ सांगतायत. कुंकुमाच्या वर्तुळा. कुंकुमाच्या बोटांनी जे वर्तुळ झालेलं आहे त्यावर बरोबर अक्षत बसली पाहिजे. श्रवणी मकराकार कुंडले, तेणे मिरविली कपोळे. कानामध्ये घातलेले माशाच्या आकाराची जी कुंडल आहेत, या कुंडलानी कपाळाची प्रभा उजळलेली आहे, चमकतंय ते सगळं. अथवा मुखचंद्रेची उजळले नेणो हे त्रिभुवन. त्या कानातल्या माशांच्या आकाराची जी कुंडल आहेत त्याची जी प्रभा पसरलेली आहे ती सगळी मुखावर आलेली आहे. रामांचं मुखचंद्र उजळून निघालेलं आहे. लल्लाट नेपाळले. भरून गेलंय सगळं. लल्लाट म्हणजे पुन्हा कपाळ. चाचर कुरळी सुमनासी गुंफिले. प्रभू श्रीरामचंद्रांची केस कशी आहेत? अत्यंत कुरळी आहेत, मुलायम आहेत. कुरळ्या केसांनी चाचर कुरळी, सुमनासी गुंफिले. अनेक रंगीबेरंगी फुलं त्या ठिकाणी माळलेली आहेत. प्रभू रामचंद्रांच्या केसांमध्ये, बटांमध्ये, त्या कुरळ्या केसांमध्ये जिथं जिथं जागा दिसेल तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलं, सुवासिक फुलं माळलेली आहेत. सुवास देखोनी कुळ आले, झंकार षटपदांचे. तो सुवास पाहून, त्या सुवासाला, त्या सुगंधाला आकृष्ट होऊन बाग बगीच्यांमध्ये असलेले जे भ्रमर आहेत, जे भुंगे आहेत, षटपद कुळे. हा शब्द कुठे आला? अजून संत स्तवनामध्ये आला. समर्थांनी संतांना षटपद कुळे असं म्हणलंय. या ठिकाणी सुवास देखोनी कुळ आले, झंकारट षटपदांचे. एक भुंगा किंवा एक भ्रमर आलेला नाहीये, त्यांचे थवेच्या थवे आलेले आहेत तो सुगंध घेण्यासाठी. मस्तकी कुरूट किरटी, मागे बांधली वीर गुंठी.
अनर्घ्य रत्ने परिपाटी जडिली खणोखणी. या ठिकाणी अशा त्या चेहऱ्यावर, अशा त्या शिरावर, अशा त्या डोक्यावर समर्थ म्हणतायत प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावर मुकुट किरीटी, तो मुकुट ठेवलेला आहे. मागे बांधिली वीर गुंठी, केसांची एक गाठ आहे, जटांची एक गाठ आहे की ती त्या मुकुटाच्या पाठीमागच्या बाजूला बांधलेली आहे की जेणेकरून मुकुट घसरू नये, तो बरोबर बसला पाहिजे. अनर्घ्य रत्ने परिपाटी जडिली खणोखणी, अत्यंत मौल्यवान अशी, अमूल्य अशी रत्ने. अनर्घ्य म्हणजे मौल्यवान, अमोलिक, अमूल्य अशी रत्न त्या सगळ्या मुकुटावर पाहिजे तिथं व्यवस्थितपणे नियोजनपूर्वक लावलेली आहेत, जडवलेली आहेत. जडिली खणोखणी, योग्य ठिकाणी योग्य माणिक, योग्य रत्न, योग्य अमोलिक ते मोती असे ते लावलेले आहेत त्या मुकुटावर. कास कासिली पितांबराची, उटी मिरवे चंदनाची, शोभा बाणली कौस्तुभाची आणि माळा सुमनाच्या. गळ्यामध्ये अनेक माळा आहेत फुलांच्या, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आहेत. कास कासिली पितांबराची, पितांबर कसलेला आहे. उटी मिर, सगळ्या सर्वांगाला उटी लावलेली आहे, चंदनाची उटी आहे. कपाळावर काय काय लावलेलं आहे, अंगाला काय काय लावलेलं आहे, काय वर्णन आहे. तो जो कौस्तुभमणी गळ्यात रुळतो आहे, शोभा बाणली कौस्तुभाची, त्याची एक वेगळी छटा, वेगळी प्रभा, त्याची एक वेगळी नजाकत कौस्तुभमण्याची ती दिसतीये. आणि गळ्यामध्ये वेगवेगळ्या सुगंधी, वेगवेगळ्या रंगीत फुलांच्या माळा प्रभू श्रीरामचंद्रांच्या गळ्यामध्ये आहेत. आपाद रुळे वैजयंती, वैजयंती माळ, फुलांची माळ आहे, ती पायापर्यंत रुळतीये. आमच्या समर्थांच्या पायापर्यंत ही माळ आहे. आपाद रुळे, पायापर्यंत रुळतीये. आपाद रुळे वैजयंती, ज्ञानमुद्रा सव्य हस्ती. उजव्या हाताला, सव्य म्हणजे उजवा हात, उजव्या हाताने ज्ञान मुद्रा धारण केलेली आहे. योग मुद्रा, ध्यान मुद्रा, अभय मुद्रा, कृपा मुद्रा, अनेक प्रकार आहेत मुद्रेचे. उजव्या हाताने करंगळी जवळचं हे बोट आणि हे अशी मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा आहे. तिन्ही बोट सरळ आहेत. योग मुद्रा आपल्याला माहिती, आपण सगळे योग करणारी माणसं आहोत. अपाद रुळे वैजयंती, ज्ञान मुद्रा सव्य हस्ती, बाहुभूषणे शोभा देती, त्यावरी कीर्ती मुखे. दंडावर ती कंकणं घातलेली आहेत, आभूषणं घातलेली आहेत. रत्नजडित दशांगुळे, रत्नजडित अंगठ्या आहेत. आणि दोन्ही हाताच्या 5+5 10 बोटांमध्ये अंगठ्या आहेत रामाच्या. दशांगुळे, 10 बोटांमध्ये रत्नजडित अंगठ्या आहेत. अजान बाहू कर सरळे, हात कसे आहेत, गुडघ्यापर्यंत आहेत. अजान बाहू, सरळ आहेत हात आणि अगदी गुडघ्यापर्यंत ते आहेत. वीर कंकणे तेजाळे, चंचळ विद्युल्लता ऐसी. हातातली जी वीर कंकणं घातलेली आहेत ती चमकतायत आणि जसं काय असा वीज कडाडली आहे का काय, असा प्रकाश, डोळ्याला दिपवणारा प्रकाश त्या वीर कंकणातून परावर्तित होतो आहे. दीर्घ वक्षस्थळ अतिसुंदर. छाती कशी आहे प्रभू श्रीरामचंद्राची, भव्य आहे, दिव्य आहे, सुंदर आहे. दीर्घ वक्षस्थळ अतिसुंदर, जे की सिंधुजेचे मंदिर. ती जी छाती आहे, ते जे हृदय स्थान आहे, ते सीतेचं मंदिर आहे.
आता हे सिंधुजेचे मंदिर म्हणजे सीतेचे मंदिर, हा सिंधू शब्द काही मला सापडला नाही. मी अनेक ग्रंथ शोधले. नगरकर आणि श्री कानोडे यांचा जो शब्दसंग्रह आहे, शब्दकोश, तो मी पाहिला. मराठी शब्द रत्नाकर ग्रंथ पाहिला. इतरही अनेक काही ग्रंथ पाहिले की सिंधुजेचे मंदिर. आपल्यापैकी जर कोणाच्या लक्षात आलं तर सांगावं, की जेणेकरून मलाही ते ज्ञानामध्ये भर पडेल. 10वी ओवी आहे 15व्या समासातली. दीर्घ वक्षस्थळ अतिसुंदर, जे की सिंधुजेचे मंदिर. इथं सिंधुजेचे मंदिर म्हणजे सीतेचे मंदिर असा अर्थ दिलाय. आता रामाचं हृदय हे सीतेचं मंदिर म्हणता येईल, पण सिंधूज या शब्दाचा अर्थ काय तो आपल्याला पाहायला पाहिजे. शोभा वर्णिता उदर, जेथे श्रुती थोटावल्या. हे सगळं वर्णन करत असताना प्रभू श्रीरामचंद्रांचं वेद उपनिषद नेती 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 म्हणतायत. आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही असं सांगतायत. पुढे समर्थ म्हणतात, नाभी सरोज निर्मळ, जे की ब्रह्मयाचे जन्ममूळ. कटिप्रदेश देखोनी तत्काळ, सिंही हिमाद्री सेविला श्रीराम. रत्नजडित मेखळा कटी, क्षुद्र घंटांचा झणत्कार उठी. सानुज मान देखोनी उफराटी, सिंहमुखे केली श्रीराम. जैसे कर्दळीचे स्तंभ, तैसे उरद्वय स्वयंभ. जानुयुगुळ सप्रभ, पोटरिया मीनाकृती श्रीराम. साजिरी घोटी वर्तुळे, जैसे मणिमय झाले निळे. सुरंगटाचाची कवळे, अरुणप्रभे सारिखी श्रीराम. सपोस पातळे दोन्ही पाऊले, जेथे मुनिजन रंगले. साधकही तेची ती चिंतू लागले, स्वहिता कारणे श्रीराम. नाभी सरोज निर्मळ, जे की ब्रह्मयाचे जन्ममूळ. आपल्याला माहिती आहे विष्णू अवतारामध्ये आपण पाहिलेलं आहे की माता लक्ष्मी पाय चेपत बसलेले आहेत. शेषाच्या अंगावर प्रभू पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून एक देठ बाहेर आलेला आहे आणि त्यावर कमळ आहे आणि तिथं ब्रह्मदेव विराजमान आहेत. नाभी सरोज निर्मळ, जे की ब्रह्मयाचे जन्ममूळ. या ठिकाणी आपल्याला असा संदर्भ लावता येईल, ब्रह्माचे पुत्र हे जांबवंत आहेत आणि म्हणून रामरक्षेमध्ये जांबवदाश्रय असं म्हणलेलं आहे. नाभीच्या ठिकाणी जांबवंतांनी आश्रय घेतलेला आहे आणि जांबवंत हे ब्रह्मदेवाचे चिरंजीव आहेत. दुसरा याचा अर्थ असा आहे की याच्या नाभीतूनच सगळ्यांचं भरण पोषण होत आहे. प्रभू श्रीरामचंद्र या सगळ्या त्रैलोक्याचं भरण पोषण करणारे आहेत. नाभीतून निघालेला आहे. आपल्याला माहिती आहे अंबिलिकस ज्याला आपण म्हणतो, नाळ ज्याला आपण म्हणतो, अंबिलिकल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो, ती आईच्या गर्भाशयाला चिकटलेली असते आणि तिथून त्या बालकाचं उदरभरण चालू असतं. 9 महिने ज्याचा सांभाळ केलेला आहे पोटामध्ये, त्याचं भरण पोषण कसं होत आहे, कशाच्या साहाय्याने होत आहे. त्याला तो तोंड हलवता येत नाही, काही चावता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, श्वास सुद्धा घेता येत नाही.
आत असता म्हणे सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम. तो जो आत बसलेला आहे त्याचं भरण पोषण जसं नाळेद्वारे होतं, तसं सगळ्या सृष्टीचं भरण पोषण प्रभू श्रीरामचंद्र करतायत. नाभी जांबवदाश्रया. रामरक्षामध्ये आपण म्हणतो, माझ्या नाभीचं रक्षण जांबवंतांनी ज्याचा ज्या ठिकाणी आश्रय घेतला त्या नाभीमुळे होवो. आता नाभी, जांबवंत हे ब्रह्मदेवाचे पुत्र. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जे की ब्रह्मयाचे जन्ममूळ, ब्रह्माचा जन्म तिथून झालेला आहे, नाभीतून. नाभी किती अर्थाने घेता येईल. जांबवंताचा आश्रय आहे, ब्रह्मदेवाचं जन्ममूळ आहे. जसं आई बाळाचं भरण पोषण करतीये, तसं रामाची नाभी ही सगळ्या त्रैलोक्याचं भरण पोषण करतीये. अजून एक त्याचा अर्थ आहे, आमच्या सुप्त शक्तीला जागृती आणणारी भगवंताची नाभी आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 वाणी आहेत. स्फुरण कुठं होत आहे? आमची सुप्त शक्ती कुठे जागृत होतीये? त्या नाभीच्या जवळ आहे. अशी सुप्त शक्ती जांबवंतांनी वीर हनुमंताची जागृत केलेली आहे. तो अथांग सागर पार करून कसं जाणार? सगळे चिंताक्रांत होऊन बसलेले. वानरांनी लाकडं गोळा करायला तयार केली आत्मदहनासाठी. रामायणामध्ये प्रसंग आहे. आता सीता शोध होऊ शकत नाही. कोण जाणार हा समुद्र पार करून? परत जाऊन प्रभू श्रीरामांना तोंड दाखवता येणार नाही, सुग्रीवाला तोंड दाखवता येणार नाही. आत्मदहन करून घेऊ अशी चर्चा चालू असताना आमचे बलभीम हनुमंतराय ते एका बाजूला जाऊन बसलेले आहेत. चिंता का क्रांत मुद्रा आहे. काय करावं आता? प्रभु राम के काज सवारे. काम तर होत नाहीये आणि माझी तर स्तुती अशी चालू आहे, प्रभु राम के काज समारे. माझ्या हातून तर काम होतच नाहीये, मुख्य काम होत नाहीये. काय करू मी आता? अशा वेळी जांबवंतांनी बोलावलं आणि हनुमंताला त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त शक्तीची चेतना प्रदीप्त करून दिली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नाभीचा असा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जातो. कटी प्रदेश देखोनी तत्काळ सिंही हिमाद्री सेविला. प्रभू श्रीरामचंद्रांची कंबर किती लवचिक आहे. उपमा देताना स्त्रियांच्या कंबरेला उपमा देत असताना सिंह कटिनी असं म्हणतात. किती लवचिक आहे कंबर. या ठिकाणी समर्थांनी आपलं आराध्य दैवत, आपले सद्गुरू प्रभू श्रीरामांची कंबर जी आहे, कटी प्रदेश देखोनी तत्काळ सिंही हिमाद्री सेविला. काय कल्पना आहे. त्या सिंहाने पाहिली प्रभू श्रीरामचंद्रांची कंबर किती चपल आहे, किती लवचिक आहे, किती देखणी आहे, किती लावण्य आहे. त्याला लाज वाटली सिंहाला. काय समर्थांची प्रतिभा आहे. सिंहाला लाज वाटली आणि तो हिमालयात निघून गेला म्हणले. सिंही हिमाद्री सेविला. हिमालयात निघून गेला. त्यालाच लाज वाटली की अरे काय काय कंबर आहे प्रभू श्रीरामचंद्रांची.
रत्नजडित मेखळा कटी, क्षुद्र घंटांचा झणत्कार उठी. क्षुद्र म्हणजे टाकाऊ नव्हे, हीन नव्हे. क्षुद्र घंटा म्हणजे छोट्या 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 घंटा. घंटा किंकिणी नागरा. भीमरूपी स्तोत्रामध्ये याचा संदर्भ आहे. हनुमंताच्या कटिप्रदेशावर लावलेल्या घंटांचा आवाज कसा येतोय? किणकिन किणकिन किणकिन. आणि नागरा म्हणजे काय? नागरी वस्तीमधल्या लोकांमध्ये तो आवाज भावलेला आहे. म्हणजे काय हो? नागरी वस्तीमध्ये शहरातली माणसं कशी बोलतात? सावकाश बोलतात, बारीक आवाजात बोलतात. आणि तेच जर आपण खेड्यामध्ये गेलो तर जोरजोरात बोलतात. आपल्याला वाटतं काय भांडण चाललं काय यांचं? तिथं सवयच आहे तशी. घंटा किंकिणी नागरा. तसं या ठिकाणी क्षुद्र या शब्दाचा अर्थ हीन आहे, टाकून दिलेली आहे असा घ्यायचा नाही. क्षुद्र म्हणजे छोट्या 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 घंटा. घंटांचा झणत्कार उठी. झणत्कार तो एक वेगळा किणकिण किणकिण आवाज येतो आहे. सानूज मान देखोनी उफराटी, सिंही मुखे केली. इथं परत सिंहाचा संदर्भ या ठिकाणी आलाय. सिंही मुखे म्हणजे आपण एक शब्द वापरतो बघा, सिंहावलोकन करूया. कुठून आला शब्द हा? मार्गाने चालत असताना सिंह काय करतो? थांबतो आणि मागे वळून पाहतो. माझे मित्र आहेत आनंद देशपांडे, माझे वेटरनरीचे मित्र आहेत. आणि त्यांना जंगलामध्ये जाण्याचा फार छंद आहे. भारतातली अनेक जंगलं त्यांनी अनेक वेळा गेलेले आहेत, ते भेटी दिलेल्या आहेत, मुक्काम करतात ते. आणि त्यांचा वाईल्ड लाईफवर मोठा अभ्यास आहे. AR देशपांडे चारठाणकर परभणी कॉलेजला मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमधून ते निवृत्त झाले आणि आता ते पुण्यात आहेत. तर त्यांनी काही क्लिप पाठवल्या आम्हाला. आज ही ओवी वाचत असताना मला ती क्लिप आठवली. तो सिंह चालत असताना चालता 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 थांबतो आणि मान वळवून मागे पाहतो. काय सहज सुलभ लीलया तिची मान वळते म्हणून तुम्हाला सांगू. काय अदा आहे ती, नजाकत आहे, त्यात रुबाब आहे. मान वळवून पाहण्याची जी अदा आहे, त्यात जी नजाकत आहे, त्यात रुबाब सुद्धा आहे. या ठिकाणी तो संदर्भ समर्थांनी दिलाय. रत्नजडित मेखळा कटी, क्षुद्र घंटांचा झणत्कार उठी, सानूज मान देखोनी उफराटी. सानूज स अधिक अनुज, लक्ष्मणाकडे मागे मान वळवून पाहताना ते सिंहावलोकन आहे. आम्ही म्हणतो सिंहावलोकन करूया म्हणजे काय? आपण इथपर्यंत आलो आहोत, आता जरा मागे तर बघा वळून. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. सिंह अधिक अवलोकन, पाहणे, निरीक्षण करणे. सानूज मान देखोनी उफराटी, मागे वळवून पाहिलंय लक्ष्मणाकडे. तेव्हा सिंही मुखे केली. सिंहावलोकन, सिंहाने मागे मान वळवून पाहिल्यानंतर किती रुबाब दिसेल. असा रुबाब प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा आपल्या भावाकडे लक्ष्मणाकडे मान वळवून पाहतात, त्याचा भास समर्थ रामदासांना असा होतो आहे. जैसे कर्दळीचे स्तंभ, तैसे उरद्वय स्वयंभ. दोन्ही मांड्या कशा आहेत? स्वयंभ आहेत. कर्दळीचे स्तंभ, कर्दळीचं झाड जसं सरळ वर येतं, त्यातून निघणारी कर्दळी सुद्धा सरळ निघते, ती वाकडी नसते.
कर्दळीचे जैसे कर्दळीचे स्तंभ तैसे उरद्वय स्वयंभ, उरद्वय म्हणजे मांड्या, जानुयुगुल सप्रभ पोटरिया मीनाकृती. एका एका अवयवाचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. कपाळ कसं आहे, डोळे कसे आहेत, नाक कसं आहे, कान कसं आहे, दात कसे आहेत, ओठ कसे आहेत, मान कशी आहे, छाती कशी आहे, हात कसे आहेत, कंबर कशी आहे, मांड्या कशा आहेत, गुडघे कशी आहेत. जानुयुगुल म्हणजे गुडघे. जानुयुगुल सप्रभ, गुडघ्यांच्या भोवती प्रभा आहे. गुडघा हे एक असा जॉइंट आहे की जो पाय आणि पूर्ण सगळं शरीर वरचं धड जे आहे त्याला उचलून धरतो. गुडघा तुम्हाला खाली बसवतो, पाय मुडपून तुम्हाला बसता येतं, दोन पायांवर बसता येतं गुडघे फोल्ड केल्यानंतर. गुडघ्याला एक वाटी आहे, त्याला पटेला असं म्हणतात. आणि ती वाटी बदलण्याचं काम आता होत आहे. ती झिजली म्हणजे गुडघे रोपण शस्त्रक्रिया, गुडघा बदलत नाहीत त्यात, ती वाटी बदलली जाते, त्याला पटेला असं म्हणतात. आणि ती सगळ्या शरीराला प्रभा आणतीये. चालणं, बोलणं, फिरणं, पाय मुडून दुडपून बसणं, उभं राहणं, दोन पंजांवर बसणं, सगळ्या गोष्टीमध्ये त्याची एक वेगळी प्रभा आहे. जानुयुगुल सप्रभ पोटरिया मीनाकृती. खाली ज्या पोटऱ्या आहेत गुडघ्याच्या खाली त्या माशांच्या आकारासारख्या आहेत, मध्यभागी भरलेल्या आहेत, वर आणि खाली निमुळत्या झालेल्या आहेत. साजिरी घोटी वर्तुळे जैसे मणिमय जाले निळे, सुरंग टाचांची कवळे अणुप्रभे सारिखी. साजिरी घोटी वर्तुळे. घोटा कसा आहे? वर्तुळाकार आहे, शोभून दिसतोय. जैसे मणिमय जाले निळे. ती टाचेची जी कडा आहे त्याला निळी प्रभा आली आहे. सुरंग टाचांची कवळे अरुण प्रभे सारखी. जसं काय आता सूर्योदय होत असताना रंगबिरंगी जे छटा पडलेले असतात तशा त्या दिसत आहेत. सपोस पातळे दोन्ही पाऊले जेथे मुनिजन रंगले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणांवर तिथं दर्शन घेण्यासाठी, ती पाऊलं पाहण्यासाठी, त्या चरणांवर आपलं डोकं टेकवावं या उद्देशाने, त्या चरणांना किमान माझा हात लागावा या उद्देशाने ऋषी, मुनी, तपस्वी, योगी सगळे थांबलेले आहेत. साधकही तेची चिंतू लागले स्वहिता कारणे. सगळे साधक जे आहेत, जे सज्जन आहेत, जे साधना करणारे आहेत, ते सगळे साधक त्या एकाच उद्देशाने आपलं स्वहित व्हावं, प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणांना आपल्या जवळ करावं, ते चरण आपल्या हृदयी सामावून घ्यावे या एकाच धारणेपोटी सगळे साधक एकत्र आलेले आहेत आणि ते तिकडे नजर ठेवून बसलेले आहेत. असं हे वर्णन प्रभू श्रीरामचंद्रांचं अजून भरपूर ओवे आहेत. त्यांच्या ती प्रभा, त्यांची कृपा, त्यांची उपासना केल्यानंतर काय फळ मिळेल याचं सगळं वर्णन या 15व्या समासामध्ये, रघुनाथ चरित्र नावाच्या समासामध्ये 21 समासीमध्ये आलेलं आहे. आपण हे वर्णन उद्या पुढे दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.